यापुढे तुम्हाला कधीही डेंटिस्टकडे जाण्याची गरजच येणार नाही। दात किंवा दाढेला लागलेली कीड असेल, तोंडाचा घाण वास येत असेल, दातांचा पिवळेपणा, हिरड्यांना सूज आली असेल किंवा त्याच्यामधून रक्त येत असेल, अशा सगळ्या प्रकारच्या ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। अगदी तुम्हाला आराम पडेल, एकही रुपया खर्च होणार नाही। 5च मिनिटात तुम्ही याला बनवू शकता। घरातल्याच वस्तू आपण वापरणार आहोत, त्यासोबत तुम्हाला हे रोज करण्याची सुद्धा गरज नाही। तर व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आजच्या या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे हळद। आता ही किचनमधली रोजची वापरातली हळद तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल। आता माझ्याकडे घरगुती दळलेली हळद आहे, तर तीच हळद मी आज या उपायासाठी वापरणार आहे। आता बघा, दररोज काय होतं, आपली लहान मुलं असतील किंवा आपण सुद्धा असेल, बऱ्याचदा रात्री झोपताना दूध अगोदर पितो किंवा काहीही गोड खातो आणि सकाळी तोंडाचा घाण वास यायला लागतो किंवा हिरड्यांमधून सूज येते, रक्त यायला लागतं। आता हळद याच्यामध्ये जादूचं काम करते। कशा पद्धतीनं? तर हळदीमध्ये असणारं क्युरक्युमिन हे नैसर्गिक औषध आहे, जे आपल्या तोंडातले घातक बॅक्टेरिया आहेत त्याला मारून टाकतं। आणि ही हळद आपण मंजनमध्ये वापरतोय, जी मुलांच्या हिरड्यांना बळकटी सुद्धा बनवते। आता इथं आपल्याला स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडीशी चिमूटभर हळद, जी या घरगुती उपायासाठी लागणार आहे, ती आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल। साधा सोपा घरगुती उपाय आहे, पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आता क्वांटिटी तुम्ही इथं बघू शकता। अगदी एका वेळच्या वापरासाठी मी इथं बनवून घेते। अगदी थोडीशी 2 ते 3 चिमूट इतकीच हळद आपल्याला लागणार आहे, जी की आपण एका वेळच्या यूजसाठी नक्की वापरू शकतो। आता या हळदीनंतर दुसरी वस्तू आपल्याला इथं ॲड करायची आहे, ती म्हणजे थोडंसं मीठ। आता इथं ना मी खडं मीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा केमिकल किंवा कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नसतो। प्लेन हे खडं मीठ आहे, जे पूर्वी आपण स्वयंपाकामध्ये वापरायचो। आता तुमच्याकडे जर खडं मीठ नसेल, रेग्युलर तुम्ही जेवणामध्ये जे बारीक मीठ वापरतात ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। आता मी इथं खडं मीठ घेतलेलं आहे। जर तुमच्या दातांमध्ये भरपूर ठणक येत असेल, दातांमधून रक्त येत असेल, हिरडीला सूज आली असेल, तर अशा पद्धतीनं मिठाने आपण दात घासू शकतो, पण याचा भरपूर सुद्धा वापर तुम्ही करू नका। आता हे मी खडं मीठ घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे इथे मला एक स्टेप इथं ॲड करायची आहे। इथे आपल्याला मिक्सरमधून याची छान पावडर करून घ्यायची आहे। जसं आपण पूर्वी बारीक मीठ या खड्या मिठापासून करायचो, तीच पद्धत मी इथं करणार आहे। तुमच्याकडे बारीक मीठ असेल ते सुद्धा वापरलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचे चांगलेच फायदे मिळतील। जर तुम्हाला भरपूर दातांमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सेंदा नमक जरी वापरलं तरी सुद्धा भरपूर चांगला इफेक्ट होईल। आता 2 ते 3 चमचे इतकं मी खडं मीठ घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याची ना आपल्याला पावडर करून घ्यायची। आता ही लगेच पावडर होते, जास्त सुद्धा याला बारीक करू नका, कारण याला लगेच पाणी सुद्धा सुटायला लागतं। आता ना बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, आपण रोज 2 टाईम ब्रश करतो तरी आपले दात खराब का होतात? कारण दिवसभर जे आपण काही अन्न खातो, जेवण जेवतो, त्याचे बारीक कण आपल्या दातांच्या फटींमध्ये अडकतात, त्याच्यावरती बॅक्टेरिया वाढतात, प्लॅक तयार होतो आणि दात किडायला लागतात। आता हे बारीक केलेलं मीठ हे आपल्या दातांवर नैसर्गिक क्लीनरचं काम करतात। जे आपल्या दातांवर जमा झालेला चिकट थर असेल, घाण असेल, जे काही अन्नाचे छोटे मोठे कण जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पिवळेपणा असेल, हे अगदी अलगदपणे काढून टाकण्यासाठी आपल्याला या मिठाचा वापर करायचा आहे। आता तुम्ही बघू शकता, मीठ पण आपल्याला थोडंसंच ॲड करायचं आहे। आता मी एवढं मीठ घेतलेलं आहे, त्याच्यामधलं सुद्धा थोडंसं मीठ शिल्लक मी ठेवणार आहे। आता या दोन्ही गोष्टी आपल्या दातांवरती जादूसारखं काम करणार आहेत। भरपूर सोपा हा उपाय आहे। अगदी लहानपणी तुम्ही कधी ना कधी हा उपाय नक्कीच केलेला असेल। मी सुद्धा माझ्या लहानपणी हा उपाय बऱ्याच वेळा केलेला आहे, ज्याच्यामुळे अगदी दातांचा पिवळेपणा एका मिनिटामध्ये गायब व्हायला सुरुवात होईल। आता त्याच्यानंतर या 2 गोष्टी मिक्स केल्यानंतर ना तुम्ही इथं तिसरी गोष्ट सुद्धा ॲड करू शकता, ते म्हणजे कोलगेट। जे तुम्ही रोज ब्रश करण्यासाठी वापरतात ते कोलगेट इथे वापरा, किंवा प्लेन हे कोलगेट तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुम्ही वापरलं तरी सुद्धा तुम्हाला भरपूर आराम पडणार आहे। जितकी क्वांटिटी रोजच्या ब्रशसाठी लागते तितकीच क्वांटिटी तुम्हाला इथे ॲड करायची आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता पुढची गोष्ट तुम्हाला इथं दिसते हे म्हणजे हे आहे मोहरीचं तेल। जर तुमच्या दातांमध्ये भरपूर वेदना होत आहेत, अगदी दाताला ठणक लागलेला आहे, हिरडी सुजलेली आहे, तर अशा वेळी तुम्हाला इथं वापरायचं आहे थोडंसं मोहरीचं तेल। आता मोहरीचं तेल जे आहे, ज्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जास्त प्रमाणामध्ये असतात, ज्याच्यामुळे तुमची दात दुखी ताबडतोब थांबली जाते, हिरड्या मजबूत होतात आणि दातांना सोबतच एक चांगली चमकसुद्धा येते। तुमचे पिवळे दात असतील तर ते सुद्धा अगदी मोत्यासारखे चमकायला लागतील। अशा वेळी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता।
पण जर तुम्ही नॉर्मल हा उपाय करत असाल ना तर खोबरेल तेल वापरलं तरी सुद्धा चालेल, कारण खोबरेल तेल थंड असतं आणि सूज कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. सोबतच आपल्या हिरड्यांना मऊ ठेवतं, तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे घालवतं. यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. आता त्यानंतर तुम्हाला या दोन्ही गोष्टी जर वापरायच्या नसतील तर प्लेन तुम्ही साधं कोमट किंवा थंड पाणीसुद्धा इथे वापरू शकता. त्याचेसुद्धा भरपूर फायदे होतात. जर तुम्हाला कुठलाही दातांचा त्रास नाही आणि सुरुवातीपासून दातांचा पिवळेपणा, कुठल्याही दातांच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर तुम्ही कधी खोबरेल तेल वापरा, कधी मोहरीचं तेल वापरा किंवा कधी अशा पद्धतीनं पाणीसुद्धा वापरू शकता. याचेसुद्धा भरपूर चांगले फायदे तुम्हाला मिळतील. आता आज या घरगुती उपायासाठी मी इथं वापरणार आहे थोडंसं खोबरेल तेल. आता खोबरेल तेल काय करतं, कधी आपल्याला थंड किंवा गरम खाण्याचा त्रास होतो, तोंडांमध्ये कधी चट्टे उठतात ज्याच्यामुळे तोंडाची आग होते, तर अशा वेळीसुद्धा तुम्ही खोबरेल तेल तिथे लावू शकता आणि या उपायासाठी सुद्धा तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. आता खोबरेल तेल आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सुद्धा टाकायचं नाही, अगदी 2 ते 3 थेंब किंवा थोडंसं लागलं तर अजून अशा पद्धतीनं आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे. एकदमसुद्धा हे जे मिश्रण आहे हे पातळ बनवायचं नाही. तुम्ही बघितलं 2 वेळा मी थोडं खोबरेल तेल टाकलेलं आहे आणि आता ही जी पेस्ट आहे तर ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये 3च गोष्टी आपण घरातल्या टाकलेल्या आहेत, पण भरपूर इफेक्टिव्हपणे आपल्या दातांवरती त्या काम करणार आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला दातांचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि हजारो रुपये खर्च करण्याची, डेंटिस्टकडे जाण्याची आणि तासनतास बसण्याची वेळसुद्धा अजिबात येणार नाही. तर बघू शकता छान पद्धतीनं घरगुती आपलं हे दातांसाठीचं मंजन तयार झालेलं आहे, जे 100% तुम्हाला, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरांमध्ये वयस्कर व्यक्ती असतील त्यांनासुद्धा फायदा देणार आहे. आता हे तयार करून घेतल्यानंतर ह्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला दररोज करण्याची सुद्धा गरज नाही आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही आरामामध्ये हे दातांवरती लावू शकता. आता हे लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं बोटांवरती घेऊन, ज्या पद्धतीनं पूर्वी आपण हाताने दात घासायचो त्या पद्धतीनं अगदी आपल्या हिरड्यांना, दातांना बाहेरून आतल्या साईडनं व्यवस्थित हलक्या हातानं मसाज करत तुम्ही हे दातांवरती लावू शकता. आता हे लावल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे दातांवरती तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून हे पूर्णपणे आपल्या दातांवरती काम करेल आणि दातांमधला जो काही पिवळेपणा असेल, बॅड बॅक्टेरिया असेल, तो सगळा हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. सोबतच दुर्गंधी जी आपल्या तोंडामधून येते ती सुद्धा याच्यामुळे कमी होईल. किंवा अशा पद्धतीनं तुम्ही ब्रशवरती हे मिश्रण ठेवायचं आहे आणि दररोज आपण ज्या पद्धतीनं ब्रश करतो त्या पद्धतीनं तुम्हाला याचासुद्धा हलक्या हाताने असा ब्रश करायचा आहे. भरपूर जास्तसुद्धा हे जोरात घासायचं नाही आपल्या दातांवरती आणि हिरड्यांवरती. व्यवस्थितपणे हे दातांवरती काम करतं. दातांमध्ये छान पद्धतीचा ताजेपणा येतो, तोंडाला छान वास यायला लागतो. घरामधली लहान मुलं असू देत किंवा मोठ्या व्यक्ती असू देत, हा साधा सोपा उपाय आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघू शकता. आता त्याच्यानंतर ना तुम्हाला खळखळून अशा चुळा भरायच्या आहेत. आता यासाठी तुम्हाला नॉर्मल कोमट पाणी किंवा थंड पाणी सुद्धा वापरायचं आहे. 3 ते 4 चुळा भरायच्या, अगदी तोंडामध्ये सगळीकडे फिरवायच्या, खळखळून चूळ भरायची, जेणेकरून जे काही दातांमध्ये अडकलेले कण असतील किंवा जे काही घाण दातांमध्ये साचली असेल ती व्यवस्थितपणे बाहेर होऊन दात आपले पूर्णपणे स्वच्छ होतील. ओरल हायजीन व्यवस्थितपणे मेंटेन केली जाईल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा उपाय तुम्ही सुद्धा करा आणि याचे रिझल्ट्स काय मिळतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.